महत्त्वाचं कारण आहे, लोकांची ज्ञानापासून हकालपट्टी झाली. लोकांना ज्ञान नाकारलं, शिक्षण नाकारलं, बुद्धीचा आपल्या मानसिक शक्तीचा विकास करण्याचं सर्व क्षेत्र त्यांना नाकारलं गेलं. आणि त्या अज्ञानाचे बळी होऊन जे जे वाईट आहे ते सारं देवाच्या माणसानं धर्म म्हणून स्वीकारलं आणि श्रद्धेनं ते अतिशय कष्टाचं जीवन, दुःखाचं जीवन जगत राहिले. श्रद्धेनं आपल्यावरती कोणी अन्याय केला आहे असं त्याला कधीच वाटलं नाही. अगदी मागासवर्गीय समाजाचे काही संत महात्मे निर्माण झाले, त्यांची सुद्धा भाषा हीच होती. त्यांना माणुसकी कळली, माणुसकीची कास धरली आणि माणुसकीला जगण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांना संत म्हणून मान्यताही मिळाली. परंतु मनुष्य म्हणून त्यांनी स्वतःची किंमत केली नाही. उदाहरण चोखा मेळा म्हणतात. कृष्ण निंदा केली होती म्हणून जन्म महायाती. मागच्या जन्मात कृष्णाची निंदा केलेली होती म्हणून मला हा महाराचा जन्म लाभलेला आहे आणि या जातीचे कर्तव्य कर्म करून जगणं हे माझं जीवन आहे, ती माझी श्रद्धा आहे, तो माझा धर्म आहे आणि तो मी आता पाळला तर मग ईश्वर प्रसन्न मला पुढच्या जन्मामध्ये मुक्ती देईल किंवा माझ्या काहीतरी घडते. म्हणून सारे जातीचे लोक जातीचा धर्म मानतात. या देशामध्ये प्रत्येक जात हा स्वतंत्र धर्म आहे हे समजण्याची कुवत सुद्धा अजूनही माणसामध्ये आलेली नाही. ते स्वतःला हिंदू म्हणतात. 100% चुकीचं आहे. हिंदू म्हणून म्हटला होता जो धर्म आहे तो ब्राह्मणी धर्म आहे आणि ब्राह्मणी धर्मामध्ये जाती व्यवस्था आहे आणि त्या जाती व्यवस्थेप्रमाणे कर्म करणं हे त्यांचं कर्तव्य मानले, त्यांचा धर्म मानलेला आहे. म्हणून जाती धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म, त्याला हिंदू म्हणतात. पण आज भारतामध्ये शिक्षणाची परंपरा सुरू होऊन आता 200 वर्ष झाली तरी हा विचार लोकांना कळत नाही अशी वस्तुस्थिती आहे. आजही मनुष्य जातीला बांधील आहे, जातीला बांधतो, जातीच्या भागाला जगतो, जातीमध्ये. आता जातीचं स्वरूप काय आहे? माणसाला उच्च नीच मानणं आणि त्याच्याशी व्यवहार करणं, दुराचार करणं, दुर्व्यवहार करणं म्हणजे जाती. उच्च जातीच्या माणसांना खालच्या जातीच्या माणसांना नीच मानलंच पाहिजे, त्याच्यावरती अन्याय केलाच पाहिजे, त्याला अधिकार नाकारले पाहिजे, त्याला झिडकारलंच पाहिजे. ही गोष्ट घरी आहे, ही माणुसकी आहे का? म्हणून माणुसकी देश नष्ट झाली होती आणि अशा काळामध्ये बाबासाहेबांनी आपलं काम सुरू केलं. अशा लोकांना ते शिकवायला निघाले जी माणसं स्वतःला माणूस समजत नव्हती. त्यांना जागे करण्यासाठी त्यांनी काळा मंदिराचं सत्याग्रह केलं, अनेक परीक्षेला घेऊन महाराष्ट्राचं प्रबोधन केलं, 14 तारखेचा सत्याग्रह केला. कशासाठी? स्वतःला माणूस न समजणाऱ्या त्या माणसाला जागा करण्यासाठी की तू मनुष्य आहेस आणि इतर माणसाप्रमाणे जगणं हा तुझा अधिकार आहे, नैसर्गिक, त्याची जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आंदोलन केलं. आणि अवघड काम होतं. ज्यांच्याजवळ शिकण्याची इच्छाच नाही त्यांना शिकवायचं म्हणजे मोठं कठीण काम आहे. पण ते कठीण काम बाबासाहेबांनी हाती घेतलं आणि हा मनुष्य तोपर्यंत सुधारण्यासाठी तयार होणार नाही जोपर्यंत त्याला स्वतः काही अनुभव येत नाही. मग तो अनुभव बाबासाहेबांनी त्याला दिला. 14व्याचा सत्याग्रह, पाणी निसर्गाचं देणी आहे, किडा मुंगीला सुद्धा त्या पाण्यामध्ये जाण्याचा त्याचा आस्वाद घेण्याचा अधिकार आहे. बाकीचे सारे प्राणी मात्र त्याचा पुरेपूर लाभ घेतात, कोणाला बंधन नाही. पण
तुमच्या विशिष्ट जातीलाच का बंधन? हा जेव्हा विचार गौतम बाबासाहेबांनी पुन्हा केला तेव्हा ते विचार करायला लागले. पण मला भीती होती आपण देवाचं ऐकलं तर आपल्याला सजावे आपलं नुकसान होईल. गुरु बाबासाहेबांनी स्वतः त्या पाण्याला स्पर्श केला. ते पाणी पेले आणि दाखवून दिले की याला काय फरक पडला? पाणी दूषित झालं का? काही संकट आलं का? काय वाईट काय केलं? काही वाईट केलं नाही. तेव्हा त्या आंधळ्या लोकांचे डोळे उघडले आणि ते विचार करायला लागले की हे तर खरंच आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आम्ही माणसं माणूस सुद्धा मला अधिकार द्यायला पाहिजे. अशा प्रकारची जागृती हे बाबासाहेबांच्या कार्याचं पहिलं होतं. पुढे ज्या देवाला मानतात त्यावरती सुद्धा बाबासाहेबांनी हातोडा मानला. कारण म्हणजे सत्य त्याची पूजा करतात, त्याला मानतात, देशासाठी आपलं जीवन अर्पण करतात, सगळं दुःख सहन करतात, कर्म काय करतात. तो फक्त दगड आहे, त्या दगडाला कसं सुटत नाही. 5 वर्ष सत्याग्रह चालला आणि तेव्हा लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की बाबासाहेब म्हणतात तेच खरं आहे. हा दगड आहे, त्या दगडाला पाजर पडत नाही. देवाच्या नदी लागते आणि म्हणून एवढे प्रसिद्ध घोषणा केली. हिंदू म्हणून त्यांना सर्व ते बाबासाहेबांची व्यक्तिगत घोषणा नव्हती. त्या जागृत झालेल्या समाजाचा तो आवाज होता. बाबासाहेबांच्या तोंडून पडायचा आणि मग साऱ्या समाजाला ते मान्य केलं आहे याची खात्री पटवण्यासाठी 36 साली बाबासाहेबांनी मुंबईला कॉन्फरन्स घेतली महासमाजाची खास. आणि तिथे सर्वांच्या पुढे हा प्रश्न आला की खरंच तुम्हाला धर्मांतर करायचं आहे का? तुमची मान्यता आहे का सर्वांची? आणि त्या 36 सालच्या याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये सर्व समाजाला मान्यता दिली आणि ते बाबासाहेबांचं भाषण मुक्ती कोण पती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात आम्ही धर्म सोडला आणि तेव्हापासून माझ्याही फार जुनी माणसं पाण्यामध्ये आहेत. त्यांचं मी ऐकलं आहे, त्यांचं जीवन बघितलेलं आहे. बुद्ध धर्म तेव्हा बाबासाहेबांनी दिला नव्हता. आम्हाला कोणताच धर्म नाही. बाबासाहेब जेव्हा ते धर्म घेऊ पण आता मी हिंदू धर्माचं काही करणार नाही. सोडून दिलं. कर्मकांड सोडून दिलं, व्रतवैकल्य सोडून दिले, सणवार सोडून दिले, दर्शन घेणं सोडून दिलं, सगळं सोडून दिलं. निधर्मीप्रमाणे वाढणारी माणसं मी माझ्या नजरेनं लहानपणी बघितलेली आहेत. आता बघितली बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडायला सांगितलं, सोडला. देतील तेव्हा मी धर्म घेऊ, कोणता घेतला मला माहीत नाही. तर बाबासाहेबांच्यामुळं त्यांनी जुनं जीवन अनुभवलं होतं. त्या जुने जगातून प्रगती कशी झाली ती अनुभवली होती. नवीन जीवनाचा त्यांना प्रत्यय आला होता आणि त्यामुळे माणसाची खात्री पटली होती की बाबासाहेब म्हणतात आणि करतात तेच खरं आहे आणि आपण तेच मान्य करून तेच केलं. अशी जडणघडण समाजाची झालेली होती आणि त्यांच्यामध्ये बाबासाहेबांच्या मान्यतेचा प्रचंड विश्वास लागू. हा जरा खूप इतिहास आपण समजून घेतला पाहिजे, आपल्या मुलाबाळांना शिकवला पाहिजे. आणि ही भूमिका घेण्यासाठी बाबासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की जे इतिहास विसरतात ते इतिहास होऊ शकत नाही. त्याला संदर्भ आहे, त्याच्यामध्ये मग खास पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीमध्ये बदलाचे संकेत दिलेले आहेत. हे समजून घेणं म्हणजे बाबासाहेबांच्या चरित्राचा आणि विचाराचा अभ्यास करता. हे जर कळलं नाही आपल्याला तर त्या चरित्र वाचनाला काहीही अर्थ नाही. या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यामुळं स्थानिक धर्म जरी बलवत्तर होता, ब्राह्मण जरी फार पॉवरफुल होते, समाजव्यवस्था जरी फार खडतर असली तरी त्याला एक खिंडार करण्याचं कार्य बाबासाहेबांना करता आलं. ते ब्रिटिशांच्या सत्तेमुळं. सत्तेची त्या
त्यांच्या हातामध्ये चावी होती. स्थानिक लोकांना सत्ता गाजवता येते. शासन ब्रिटिश होते आणि त्यामध्ये पण राऊंड टेबल कॉन्फरन्स बाकीच्या सत्ता आढावा आपल्याला घेता येतो की बाबासाहेब त्यांच्यापासून मिळवलं संरक्षण. हा समाज जागृत होतोय, त्याच्या पद्धतीच्या वाटायचं मोकळ्या व्हायचं असेल तर तुम्हाला संरक्षण द्यावं लागेल. त्यांना खास अधिकार द्यावे लागेल, कायद्याचं प्रोटेक्शन द्यावं लागेल. म्हणजे काही हक्क मिळवलेले आहेत, आरक्षण मिळवलेलं आहे, मतदानाचा अधिकार मिळवलेला आहे, सर्व मनुष्य समान आहे, हा अधिकार मिळवलेला आहे. हे त्या ब्रिटिशांच्या साह्याने मिळवता आलं आणि त्या बदलाचा अनुभव तुम्हाला शाळेतही जाता येतो, शिक्षणाचं तोंड पाहता येतो, पण ती ब्रिटिशांच्यामुळे शिक्षणाच्या वाटा फरक आहे. महात्मा फुले सावित्रीबाईंनी त्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न तेव्हा यशस्वी होऊ शकत होते जेव्हा शासन तुमच्या पाठीशी उभं राहू शकत होते. जर शासन उभं नसतं तर सनातनी दिलं असतं. सावित्रीबाईंना हात नगर घ्यावे लागते, सेनाचा भार त्यांच्यावरती करावा लागतो, ते पण सहन करावं होते का? सारा संपूर्णपणे बरोबर. पण ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे त्यांना आपला विरोध प्रत्यक्ष पद्धतीने द्यावा काही गोष्ट लक्षात घ्यावं. आणि बाबासाहेबांच्या बुद्धी चातुर्यानं त्या पांडित्यानं त्यांनी युरोपीय लोकांची पुरेपूर खात्री पटवली होती की तुमच्या देशाएवढी लोकसंख्या असणारा हा अस्पृश्य समाज आहे. तुमच्या साऱ्या देशाच्या लोकसंख्येएवढ्या तुम्ही त्याच्यावरती अन्याय नाही करू शकत. म्हणून उभा भारत बाबासाहेबांच्या विरोधात असताना सुद्धा या कठीण अशा लढाईमध्ये संघर्षामध्ये बाबासाहेब विजयी झाले. त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. आणि मग स्थानिक लोकांना अस्पृश्यांना अनुभव आला. अरे शिक्षणावर सुधारणा होते, हे कायदे आले, ह्या ब्रिटिशांनी सुधारणा केल्या, त्याचा आपल्याला फायदा मिळतो, आपल्याला काम करता येतं, आपल्याला नोकरी करता येते, आपल्याला पगार मिळू शकतो, आपण कुठेही जाऊ शकतो, कोणाचाही बसू शकतो, शाळेतही जाऊ शकतो, शिक्षणही घेऊ शकतो, धंदाही करू शकतो, चांगल्या घरात राहू शकतो, चांगले कपडे घालू शकतो, चांगलं खाऊ पिऊ शकतो. हा अनुभव त्या उकिरड्यावरती पडणाऱ्या भिकारी लोकांना जीवनामध्ये आला. बरोबर आहे? बरोबर आहे की चूक आहे? आणि त्यांच्यामध्ये सुधारणा झाली आणि क्रांतीची ती ज्योत त्यांच्याकडे होती. बाबासाहेबांच्या कार्याची फार बाहेर परंतु त्यांनी धर्मांतराची घोषणा केली, परंतु कोणता धर्म घ्यायचा ते सांगितलं नाही. त्याला अनेक कारणात आपला विषय नाही, फार इंटरेस्टिंग विषय आहे. त्याच्यावरती कधीतरी प्रवचन केली पाहिजे, इतका तो महत्त्वाचा. आज महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बाबासाहेबांनी इथे माणुसकी प्रस्थापित करण्यासाठी, माणुसकी प्रधान समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि माणुसकीनं जगणारा वागणारा मनुष्य निर्माण करण्यासाठी म्हणून जे जे काही विचार केले, जे जे काही शिकवण दिली केलं ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्याचा वापर करण्यास आज सक्षम आहोत. बाबासाहेबांच्या काळात लोकांनी त्यांना साथ दिली, अतिशय श्रद्धेनं स्वीकारलं, त्यामध्ये झोपून दिलं, कष्टही झेलले, अन्याय अत्याचारही झेलले, परंतु त्यांनी त्या सत्तेची कास सोडली नाही. आज बाबासाहेबांच्या त्या क्रांतिकारी कार्याशी तशाच प्रकारची पक्की बांधिलकी असणारा, बाबासाहेबांना मानणारा समाज आपल्याला पाहायला मिळतो का? अतिशय आणि त्याबाबतीत काही उपाय करायची हा आपल्या देश आहे. आणि त्यामध्ये बाकीची सूत्र प्रगत होती की आपली जबाबदारी काय, तुमचं भविष्य काय आहे आणि तुमचं भविष्य युवकांना जगायचं आहे. त्यामुळे जास्त विचार केला पाहिजे, त्यांनी जास्त जबाबदारी घेतली पाहिजे.
काय त्यांच्या अर्ध्या डोंगरापासून गेलेले आहेत, त्यांना विचार करण्याची गरज नाही. मला काय विचार करण्याची गरज नाही. 80 वर्षांनी पदार्पण केलेला, काय मला विचार करण्याची गरज नाही. खायचं प्यायचं राहायचं मेल्यावरती म्हणून जायचं, काय आई दुसरी जबाबदारी आम्हाला स्वस्त नाही बसत. शाळा कॉलेज असताना बाबासाहेबांच्या विचारानं जे काही रक्त तापलेलं आहे ते काही थंड होऊ इच्छित नाही. मूर्तीच्या बरोबर ते थंड होते, ते अगोदर थंड होणार नाही. आज मला दुर्दैवानं थोडंसं वाईट बोलावं लागतं की आंबेडकर थॉट शिकणारी माणसं सुद्धा थंड रक्ताची पाहायला मिळतात. सॉरी टू से दिस, आंबेडकर थॉट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मधून एकही मनुष्य सच्चा आंबेडकरी म्हणून पुढे आलेला माझ्या पाहण्यामध्ये नाही. हे माझं चॅलेंज आहे. कुणी असेल तर त्यांनी ठरवून यावं. मी कॉलेज चालवत होतो, माझ्या कॉलेजमध्ये प्राध्यापक भरायचे होते. पॉलिटिकल सायन्स वगैरे असिस्टंट प्रोफेसर मला पाहिजे होतं. विद्यापीठाला परवानगी दिली, विद्यापीठाची टीम आली इंटरव्ह्यू घेणारी. 3 ॲप्लिकेशन आले, त्यापैकी 2 हजर झाले, 1 आजारी पडल्यामुळे येऊ शकला नाही आणि 1 ट्रॅफिकमध्ये अडकला, तो वेळेवरती पोचू शकला नाही. एकाचा इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंटरव्ह्यू टीमनं जेवढे प्रश्न विचारले बाबासाहेबांच्या बद्दल, त्यांच्या विचाराबद्दल, एकाही प्रश्नाचं उत्तर तो उमेदवार देऊ शकला नाही. कॉलेजचा चेअर म्हणून मी तिथे मीटिंगमध्ये होतोच. एकाही प्रश्नाचं उत्तर देता नाही. मग ते चेअर म्हणून ते इंटरव्ह्यू घेणारे त्यांनी मला विनंती केली, प्रत्येकाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल ते विचारा. आता त्या माणसाची एवढी दैना बघितल्यावरती मी काय प्रश्न विचारलो. मी म्हटलं मला काही प्रश्न विचारायचे नाही. उमेदवार गेला आणि मग हे चेअरमन मला म्हणाले, आता या माणसाने एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ही इज नॉट क्वालिफाईड, ही कॅनॉट रिकमेंड. सरळ बात होते. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? त्याला म्हटलं माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, माझ्या कॉलेजमध्ये तो नियमाप्रमाणे, विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे विषय शिकवायचा म्हणून प्राध्यापक नेमायचा, पण या विषयाचा अभ्यास करणारा एकही विद्यार्थी माझ्या कॉलेजमध्ये नाही. आणि मला ती जागा भरली पाहिजे. तुम्ही असं करा, रिकमेंड करा, तो काही शिकवणारा नाही, शिकणारा कोणी नाही, परंतु विद्यापीठाचा नियम तरी पाळला पाहिजे, आम्हाला अडचण होणार. हसायला लागले तर तुमचं भरतच पाहिजे दिसतंय. ते बरोबर आहे ना? नाही मला अगदी बरोबर आहे. त्यांनी लागले असे प्राध्यापक मी बघितले आहेत. PhD काही साधी गोष्ट आहे. आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देता येतं. कोणतं कार्य कुठल्या विचारांना, कुठल्या ध्येयाला पछाडलं जाणार होतं काही नाही. थंड रक्ताची प्राणी आहेत. अशा गोष्टी ऐकण्याची लोकांना सवय नसेल मला माहीत आहे. पण वेळ अशी आहे की बोलण्याशिवाय लिहिलंच नाही. माफ करायला गोष्टी करताना बरोबर होत नाही. तर आज बाबासाहेबांच्या नावानं सळसळणारं तापलेलं रक्त मला पाहायला मिळत नाही. मी फार जबाबदारीने बोलतोय. बाबासाहेबांच्या नावानं, त्यांच्या ध्येयानं प्रेरित होऊन सळसळणारं, धडपडणारा एकही मनुष्य मला दिसत नाही. जी आहे ती फार कमी माणसं आहेत. ती कोणाच्या खिचगरची सुद्धा नाही, ते असून नसल्यासारखी आहे, पण फार कमी.
त्यांचा कोणावरती काही प्रभाव नाही, त्यांच्याकडून फारसं काही घडत नाही, परंतु ते जिद्दीनं जगतात हे त्यांचं मोठेपण आहे आणि ते क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. मेजॉरिटीची गरज आहे लोकशाहीमध्ये. अल्पसंख्याकांना काही किंमत नसते आणि ती मेजॉरिटी मिळवल्याशिवाय लोकशाही राष्ट्रामध्ये सुखानं जगता येत नाही, अधिकार प्राप्त होत नाही, आपलं संरक्षण सुद्धा करता येत नाही. संघटन महत्वाचं आहे, एकता महत्वाची आहे, एक विचार, एक आचार आणि एक ध्येय महत्वाचं आहे. ह्या तिन्ही गोष्टींचा आजच्या आंबेडकरी समाजामध्ये वानवा आहे. तिन्ही गोष्टी नकारच झालेल्या संपलेल्या आहेत. एक ध्येय आहे, एक ध्येय आहे. सारा समाजाजवळ एक विचार आहे, एक विचार नाही. सारा समाजावरती आचरण करण्याची एक पद्धती आहे, नाही. जिथे एक ध्येय, एक विचार, एक आचार असत नाही तिथे कुठलीही प्रगती होत नाही आणि कोणतंही चांगलं घडत नाही. हा समाजशास्त्राचा नियम आहे, आपल्या घरात येत नाही. आणि या तीन कसोट्या आंबेडकरी समाजाला, आजच्या बौद्ध मंडळ समाजाला लागू केल्या तर त्याचे उत्तर फक्त शून्य येतात, झिरो येतात. आणि 67 वर्षानंतर हा समाज बाबासाहेबांच्या चळवळीची उच्चेष्टा होते आहे. त्या चळवळीला नावं ठेवली जातात, त्या चळवळीची अवहेलना केली जाते. हे फार मोठं दूषण आहे आणि बाबासाहेबांचा फार मोठा अपमान आहे. तो उघडपणे आता केला जातोय, ते कोणाला काही भीती वाटत नाही. खरं म्हणजे आंबेडकरी म्हणणाऱ्या समाजाचे लोक सुद्धा आता बोलायला लागलेले आहे की आंबेडकरी चळवळ समाप्त झाली. आणि आता व्हॉट्सअपवरती तर असे मेसेज यायला लागले. गेल्या आठवड्यात एक मेसेज वाचला, त्यामध्ये म्हटलं आंबेडकरी चळवळ मेली आहे. आपण वाचले. अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण इथे एकत्रित आलेलो आहोत हा विचार करण्यासाठी की यातून काही मार्ग आहे का, काही भविष्य आहे का, काय नैराश्यामध्ये आपण संपणार आहोत. तर आता नैराश्यामध्ये संपण्याची आवश्यकता नाही. समाज क्रांती करत नसतो, समाजातले मूठभर क्रांतिकारक काळजी करत असतात. माझी स्वतःची श्रद्धा आहे की असे मूठभर क्रांतिकारक मला शोधायचे आहेत आणि ते 20 वर्ष 20 ते 50 मध्ये मला कार्यकर्ते करायचे. त्या मूठभर कार्यकर्त्यांच्या वतीनं बाबासाहेबांचं एक ध्येय, एक विचार आणि एक आचारकृतीमध्ये आणून आपण आजही तख्ता पलटू शकतो. आणि त्याला कारण असे आहे की बाबासाहेबांच्या सज्जड माणुसकीच्या कार्यक्रमापुढे अमानुष कोणी टिकू शकत नाही. माणुसकीला जगभरामधून प्रतिसाद मिळेल, अमानुष त्याला प्रतिसाद मिळणार नाही. परंतु अमानुषला पर्याय तुम्हाला द्यायचा असेल, एक अमानुष काय त्याला पर्याय द्यायचा असेल तर 2-3 अमानुष का उभ्या करून चालत नाही. मी त्याला नाजूक बोलते, लक्षात घ्या. एका वाईटाला पर्याय द्यायचा असेल तर 2-4 वाईट गोळा करून पर्याय देता येत नाही. वाईटाला पर्याय फक्त चांगलाच असू शकतो, असत्याला पर्याय फक्त सत्यच असू शकतं. अमानुष त्याला पर्याय फक्त माणुसकीच असू शकते.
अर्थ बरोबर आहे चूक आहे? काही शंका आहे? आणि आज या देशामध्ये सर्वत्र अमानुषतेनं थैमान घातलेलं आहे. लांड्या डबाऱ्या, चोऱ्या, गुन्हेगारी सर्वत्र पसरलेली आहे. त्याचा दबदबा निर्माण झालेला आहे आणि माणुसकीचं पूर्णपणे खच्चीकरण झालेलं आहे. या नजरेतून आपल्या समाजाने बघितलं पाहिजे. यातून चांगलं काही निर्माण होणार नाही याची खात्री आहे. कारण तो प्रकृतीचा नियमच आहे, आपल्या घरचा नियम नाही. म्हणून आजच्या अमानुषतेला, आजच्या अनैतिकतेला पर्याय जर द्यायचा असेल तर तुम्हाला माणुसकीचा पर्याय द्यावा लागेल, तुम्हाला नैतिकतेचा पर्याय द्यावा लागेल. हा पर्याय देण्याची क्षमता जातीला मानणाऱ्या हिंदू समाजामध्ये मुळीच नाही. तो समाज फक्त अमानुषता फैलावू शकतो, अमानुषता टिकवू शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यात पर्याय नाही. मुस्लिम समाज तो पर्याय नाही, त्याच्यावरची एक मान्यता आहे. ख्रिश्चन समाजाकडे पर्याय नाही, त्याच्यावरती काही मान्यता आहे. कोणाकडे पर्याय? या देशामध्ये फक्त आंबेडकरी म्हणणाऱ्या समाजाजवळ पर्याय आहे, एकमात्र. आणि त्या पर्यायाचा आपण वापर केला नाही तर आपल्यासारखे भिकार कोणी नाही असं म्हणावं लागेल, आपल्यासारखे दिवाळखोर कोणी नाही तसं म्हणावं लागेल. आणि कोणाजवळ नाही ते आपल्याजवळ आहे. फक्त त्याचा वापर करण्याची आमची तयारी नाही. आम्ही तिथे कमजोर आहोत, ती कमजोरी आपल्याला दूर केली पाहिजे. काही पडतं ते लक्षात घ्या. म्हणून आंबेडकरी चळवळीची जी काही कुचेष्टा चाललेली आहे त्या लोकांच्याकडून काय म्हणतात, आंबेडकरी चळवळ म्हणजे आरक्षणवाल्यांची चळवळ, आंबेडकरी चळवळ म्हणजे मागासवर्गीयांची चळवळ. आता अस्पृश्यांची चळवळ नाही म्हणून मागासवर्गीयांची मोठा शब्द. आंबेडकरी चळवळ म्हणजे भीक मागणाऱ्यांची चळवळ. काही म्हणतात आंबेडकरी चळवळ म्हणजे जैविकवाद्यांची चळवळ. आणि काही इतक्या खालच्या थराला जातात ते सरळ शब्दामध्ये म्हणतात आंबेडकरी चळवळ म्हणजे भिंक्यांची चळवळ. आपल्या कानामध्ये सारे शब्द आलेले आहेत. ही बाबासाहेबांची चळवळ समस्त माणुसकीला उजाळा देणारी आहे आणि मनुष्यत्व प्रस्थापित करण्यासाठी वाहून घेतलेली ध्येयनिष्ठ चळवळ आहे. त्या चळवळीची अशी कुचेष्टा चाललेली आहे आणि ही कुचेष्टा त्यांना बाबासाहेबांना मानणारा समाज मुकाट्यानं ऐकतो, मुकाट्यानं सहन करतो आणि गप्प बसतो. ही शोभाती आहे. आपल्याला काय वाटतं ते खरी शोभांतिका आहे. हाऊ कॅन इट पॉसिबली बी क्वाइट? अशी काही शब्द बसू शकतात. माझं प्रामुख्यानं तरुण आव्हान आहे. वयवर्षी 20 पासून 50 पर्यंत कम फॉरवर्ड आणि हा वारसा जतन करून आपल्या पुढे गेला पाहिजे. बाबासाहेबांचा वारसा आहे तो त्या ताकदीनं, त्या मानानं, त्या अधिकारानं आपल्याला पुढे नेता आला पाहिजे. म्हणून या चळवळीचं नामांतर करावं अशी माझी भूमिका आहे आणि ती सूचना मी आपल्याला देऊ इच्छितो. बाबासाहेबांच्या चळवळीला आंबेडकरी चळवळ म्हणू नका, मागासवर्गीयांची चळवळ म्हणू नका, जैनवाद्यांची चळवळ म्हणू नका, हे सांगा. बाबासाहेबांच्या चळवळीला आपण बोधिसत्वाचं मिशन म्हटलं पाहिजे.
बोधिसत्व मिशन आहे ते. बोधिसत्व कोण? बुद्धत्वाची परिपूर्णता साधण्यासाठी जो स्वतःला वाहून घेतो, परंतु स्वतः ते साध्य करण्याच्या अगोदर बाकी तमाम साऱ्या प्राणी मात्रांना ते साध्य म्हणून मदत करत राहतो आणि त्यांना ते प्राप्त झालं तर मी माझी प्राप्ती करेन अशा प्रकारची प्रतिज्ञा करतो बोधिसत्व. बाबासाहेबांच्या जीवनाला हा नियम अक्षरशः लागू होतो. त्याने आपल्या उद्धाराची चळवळ केली नाही, आपल्या भल्याची आपल्या सुखाचेची चिंता केली नाही. त्याने आपलं समस्त जीवन माणसाच्या उद्धारासाठी अर्पण केलेलं आहे. आठवतो बडोद्याचा प्रसंग. लेखणीच्या मोठ्या हुद्द्यावरती साहेबराव महाराजांनी त्यांना तिथे नेमणूक केलेली होती त्यांची. त्यांना राहायला घर नाही. लेखनावर जो दिवाण जे होतं त्याला उत्तम त्यांना सरकारी बंगला दिला नाही. परंतु साहेबरावांचे उपकाराचे फेडण्यासाठी बाबासाहेब तिथे गेले नोकरीला. आणि पुसापडा इतिहास कुठेच राहण्याची सोय झाली म्हणून आपल्याला 500 रुपयाच्या ईदमध्ये आले. स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी खोटं लिहिलं. आदमजी सोराबजी असं नाव त्याच्या रजिस्टरमध्ये आणि खोटेपणाला पारशी म्हणून तिथे राहायला लागले. जाहीर खोटेपणा आहे. परंतु 11व्या दिवशी तिथे काही पारशी घेऊन दाख्या घेऊन आले. उत्तर कसं आपल्याला माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. संध्याकाळपर्यंत फिरले, कुठे सोय झाली नाही. त्या बागेमध्ये बसले, कसा रडले की माझ्यासारखी योग्यता असणाऱ्या माणसाला या देशामध्ये आपल्या डोक्यावरती साधं छप्पर सावली मिळवता येत नाही. आणि लक्षात घ्या, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सचे DSc डिग्री घेणारे त्या काळामध्ये बाबासाहेब पहिले होते. द फर्स्ट मॅन. कोणाजवळ योग्यता होती? एवढी योग्यता असून सुद्धा केवळ जातीच्या नावानं माझं मनुष्यत्व मानलं जात आहे, मनुष्य म्हणून माझा जगण्याचा अधिकार मानला जातो आहे, याची पराभूतीची चीड त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि त्यांनी काय निश्चय केला? नोकरीसारखे संसार काही नाही, त्याच्यावरती लाथ मारले आणि या परिस्थितीमध्ये बदल घडवण्याचा आणि या समाजाचा उद्धार करायचा अशा प्रकारची प्रतिज्ञा करून ते राहणार गोष्ट करायची होती. खोटी असं नको ना. आणि पुढचं चरित्र त्याप्रमाणे घडून गेलेलं आहे. सातत्यानं ते संघर्षात राहिले सगळे. त्यांनी जो वाचा दिला तो असं माणूस आणि जिथे जिथे मनुष्य आहे, जिथे जिथे मानव जात आहे, त्याला त्याशिवाय दुसरा आदर्श नाहीच. मनुष्य माणूस हे नाकारू शकत नाही आणि माणूस तिच्यापेक्षा वेगळा आदर्शही जीवनामध्ये तो स्वीकारू शकत नाही. आणि ह्या माणसाचा शाश्वत आविष्कार जो पाहायला मिळतो बुद्धाच्या रूपात पाहिला. बुद्ध म्हणजे कोण? तर परफेक्ट ह्युमन बीइंग. परिपूर्ण मनुष्य म्हणजे बुद्ध. सम्यक या शब्दाचा अर्थ आहे परफेक्ट, परिपूर्ण, योग्य, बरोबर हे त्याचे दुय्यम अर्थ आहे. पण मूळ त्याचा अर्थ आहे परिपूर्ण. आणि परिपूर्ण मनुष्यत्व, माणुसकी ही बुद्धाची शिकवण आहे. त्या मार्गाने तुम्ही स्वतः परिपूर्णत्वाकडे जाता, आनंद करता.
या आदर्शाशिवाय मानव जातीपुढे दुसरा आदर्श नाहीच, त्याला सत्य लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला वारसा आहे. मग बाबासाहेबांचा वारसा आपण चालवायचा की नाही? आपल्याला बाबासाहेबांचे वारस म्हणून घ्यायचे की नाही? आम्ही तसं बोलतो, तो वारसा तसा लागत नसतो. वारशाचं एक नातं असतं, वारशाची एक बांधिलकी असते. ती बांधिलकी स्वीकारण्यासाठी ते नातं जे आहे ते मान्य करतात. म्हणून बापाचा वारसा मुलं चालवतात. कोणी पाठा चालवतो का? बापाचा वारसा तो चालवतो, मुलगा किंवा मुलगी. बाकी कोणाला अधिकार आहे का? तर मुलं मुली बापाच्या विचाराशी, त्यांच्या जीवन कार्याशी, त्यांनी केलेल्या साऱ्या उपकारांची बाब लक्षात घेऊन त्यांच्याप्रती प्रामाणिक असतात, इमानदार असतात. पण ती परंपरा चालवण्यासाठी कुठे ना कुठे बांधील होती. हे लक्षात आलं. म्हणून वारसा स्वीकारावा लागतो, बांधिलकी स्वीकारावी लागते, ती मानावी लागते, ती टाळता येत नाही. आणि आई बापांचा वारसा अशा प्रकारे मुलं मानतात, म्हणून ते वारस ठरतात. दुसरा कोणी वारस ठरत नाही. आज माझ्यापुढे प्रश्न फक्त एवढाच आहे की बाबासाहेबांचा वारसा बाबासाहेबांना मानणाऱ्या माणसांनी एक बंधन म्हणून स्वीकारलेला आहे का? एकदम स्पष्ट आणि सरळ प्रश्न आहे. आणि तो बंधन म्हणून जर स्वीकारलेला असेल तर त्याचा पुरावा देणं आवश्यक आहे. हा पुरावा आहे, आणि ती बांधिलकी स्वीकारलेली आहे. अशा प्रकारची काही परिस्थिती आहे का? दुर्दैवाचं उत्तर जे आहे ते नकारात्मकच देतात. जी आहे वस्तुस्थिती ती मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. आणि जर ती मान्य केली नाही तर आपण शिकलेले असून सुद्धा, शिक्षित डोळे असून सुद्धा आढळले. तर आज बाबासाहेब गेल्यानंतर 68 वर्षानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर हा प्रश्न जो आहे त्याचं मर्म लक्षात घेऊन आपल्याला वारसा काय बाबासाहेबांचा तो नीट समजून घेतला पाहिजे आणि त्या वारशाची बांधिलकी पत्करली पाहिजे. हा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. तर बाबासाहेबांच्या चळवळीचं मूल्य बोधिसत्व मिशन म्हणून आपण मानलं पाहिजे. आणि त्याची व्याख्या या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. त्या पुस्तकाचं नावच आहे आंबेडकरी चळवळ म्हणजे प्रबुद्ध भारताचे बोधिसत्व मिशन. आम्ही आंबेडकरी चळवळ आणि बाकीचे चळवळी शब्द सोडून द्यायचे. हे प्रबुद्ध भारताचं बोधिसत्व मिशन आहे. आणि या शब्द प्रयोगाला विकृत करण्याचं सामर्थ्य कोणाला दिसत नाही. या शब्द प्रयोगाला तुच्छ लेखण्याची हिंमत कोणामध्ये नाही. आणि केलीच तर ती व्याकरण बाकीच्या कुठल्याच पद्धतीनं सिद्ध होत नाही, लोकांच्या मनाची पकड घेत नाही. त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. तर आंबेडकरी चळवळ म्हणजे आता आंबेडकरी चळवळ म्हणून आपण सर्वांनी प्रबुद्ध भारताचं बोधिसत्व मिशन म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. आणि या शब्दामध्ये तो लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे. हे बोधिसत्व मिशन आहे, सामान्य गोष्ट नाही. ही नुसत्या आरक्षणाची चळवळ नाही, माणुसकीची चळवळ आहे. आणि ते मिळवण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनातले 2 आदर्श आपण लक्षात ठेवले. What was the ultimate aim of Dr. Ambedkar? बाबासाहेबांचं अंतिम ध्येय कोणतं होतं?
हा प्रश्न मी आंबेडकर साहेबच्या विद्यार्थ्यांना विचारला होता कधी काळी नागपूरमध्ये युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये. एकाने उत्तर दिलं नाही. बाबासाहेबांच्या जीवनातली दोन अंतिम सत्य ध्येय कोणती? म्हणजे एकच ध्येय आहे, पण तू दुहेरी पद्धतीने मांडलेला कोणाला सांगता आले नाही. पुणे विद्यापीठात मी तो प्रश्न विचारला नाही सांगता आला. मुंबई विद्यापीठातही बोललो नाही सांगता आला. लखनौ विद्यापीठामध्ये सेमिनारमध्ये तो प्रश्न मी मांडला होता. 3 दिवसीय सेमिनारमध्ये चर्चा झाली आणि मग व्हाईस चान्सलर जाहीर केलं की भतीजी जो सवाल पूछा है बिल्कुल सही है, बाबासाहेब के सिवा दूसरा कोई आदर्श देश में नहीं. पण आज बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाला तो आदर्शच कोणता एकमेव आदर्श इथे तो थोडासा खुलासा करणं फार गरजेचं आहे. पहिला मुद्दा आपण बघितला की जाती व्यवस्थेचा शिकार झालेला इथला मनुष्य आहे आणि जातींच्या मुळे देशामध्ये सर्व प्रकारचं वाईट निर्माण झालेलं आहे. सर्व पाप, अन्याय, अत्याचार, छळवणूक, पिळवणूक साऱ्यांची जननी आहे जात व्यवस्था, कास्ट सिस्टम. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिलं ध्येय आपल्याकडे ठेवलं कोणतं? जात उखडून फेकायची, मुळासकट उपटून टाकायची. अनायलेशन ऑफ कास्ट करायचं कुठं आहे? हे बाबासाहेबांचं ध्येय होतं की नाही? अनायलेशन ऑफ कास्ट. हा जर आदर्श आपल्याला माहीत नसेल, आपण त्या जातीचा उच्छेद करण्यासाठी ती मुळासकट उपटून टाकण्यासाठी तयार नसू, जागरूक नसू, आपल्याला काही करायचं नाही. आणि याचा पर्याय दुसरा होता. या देशामध्ये माणुसकी प्रस्थापित करायची. आणि बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की या लोकी धर्म राज्य स्थापित करायचं. बाबासाहेबांनी राज्याची भाषा केलेली आहे, लक्षात घ्या. देशामध्ये धर्मराज्य स्थापन झालं पाहिजे स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे बुद्धांच्या धर्मामध्ये. या शब्दाचा उपयोग सुद्धा, प्रयोग सुद्धा बोलण्यामध्ये, भाषणामध्ये, लिहिण्यामध्ये बौद्ध समाज करत नाही, याची शोकांतिका आहे. हिंदू राष्ट्राचे घणघणाट चालू आहे. बौद्ध का बौद्ध राष्ट्राची भाषा करत नाही, धर्मराज्याची भाषा करत नाही? कोणी रोखलं मला? राम राज्याला पर्याय फक्त एकच आहे, धर्मराज्य. जी सत्य तेवढ्या ताकदीने बोलण्याची हिंमत आपल्याजवळ नसावी, हा किती मानसिक आहे. किती मला तर फार अपेक्षा होती की जेव्हा रामराज्याचं कौतुक व्हायला लागलं तेव्हा आपली माणसं कुणीतरी बोलतील, नाही धर्मराज्य पाहिजे. कोणी बोलायला नाही, आजपर्यंत कोणी बोललं नाही, लिहायला तयार नाही. आज स्पष्ट बोलतोय, पण जरा पाणी वस्तुस्थिती आहे की नाही. धर्माचा उद्देश काय आहे यावरती बाबासाहेब बुद्धांच्या धर्मामध्ये म्हणतात, या लोकी धर्मराज्य स्थापन करणं हा धर्माचा उद्देश. म्हणून जाती व्यवस्था नष्ट करणं आणि या लोकी धर्मराज्य स्थापन करणं हे बाबासाहेबांच्या जीवनातले दोन महत्वाचे अंतिम उद्देश होते. हे बरोबर आहे की चूक आहे? विचार करा. याशिवाय त्यांचा कोणता उद्देश होता? मग त्या उद्देशाचा वारसा पुढे चालवणं ही आंबेडकरी यांची जबाबदारी आहे की नाही? आणि नेमकं त्या बाबतीमध्ये काय घडतं ते आपण थोडंसं विचार केला. पहिला प्रश्न,
जाती व्यवस्था नष्ट करायची आणि धम्म राज्य स्थापन करायचं म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये भारत बौद्धमय करायचा. त्यांनी जाहीर केलं होतं की नाही, भारत बौद्धमय करणं हा त्यांच्या जीवनाचा उद्देश होता की नाही. त्यामुळे स्पष्ट शब्दामध्ये जाहीर होतं आणि त्याला पुरावे झाले त्यांच्या चरित्राचे लिखाण. अनायलेशन का फक्त भाषेत प्रसिद्धच आहे, मुक्ती कोणपती मुक्ती प्रसिद्ध आहे. त्यामध्ये निर्णय केला, त्या निर्णयामध्ये मुक्ती कोणपती हे नाव आहे आणि ते मोठं पुस्तक तर प्रसिद्धच आहे अनायलेशन का. म्हणजे त्या उद्देशामध्ये काही शंका असायला नको. आणि भारत बौद्धमय करायचं ते जाहीरच केलं होतं त्यांनी. आणि त्यासाठी आपलं आयुष्य अर्पण करायचं जाहीर केलं होतं. म्हणजे याही उद्देशाबद्दल कोणाच्या मनात शंका असतात नाही. मग बाबासाहेबांना आम्ही आमचे बाबा म्हणत असू तर ह्या दोन उद्देशांचा वारसा आपण स्वीकारला पाहिजे की नाही, हा आजचा खरा प्रश्न आहे. आतापर्यंत काय झालं त्याचा आढावा आपण घेऊ, पण त्याची चर्चा करण्याची शान पण नाही आणि कोणाकडे बोट दाखवण्याची शान पण नाही. झालं ते गेलं, ते विसरून जायचं, सोडून जायचं. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हापासून करायला लागायचं, हा व्यवहार आहे. आणि त्या व्यवहाराकडे आपण विचार केला पाहिजे. मग बाबासाहेबांचा हा वारसा आपण चालवला. त्यांनी म्हटलं बौद्ध बना, दीक्षा घ्या, दीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला बौद्ध बनता येणार नाही, तुम्हाला बौद्ध समजलं जाणार नाही. मग दीक्षा घ्यायचा अर्थ काय, बुद्ध काय आहे समजून घ्या आणि तो आदर्श म्हणून तुम्हाला कबूल आहे की नाही त्याची खात्री करा की हा मला बुद्धाचा आदर्श मान्य, मला त्याप्रमाणे बनायचं आहे. त्याशिवाय मला दुसरा आदर्श असू शकत नाही. मेक शुअर, डिसाईड. आणि ते करण्याचा मार्ग धम्म आहे, बुद्धाची शिकवण आहे. मला त्याशिवाय पर्याय नाही, मला ते करायचं, मला वागायचं, मला पाळायचंच. खात्री करून घ्या आणि त्या मार्गाचा स्वीकार करा. संघ काय आहे, माझा काय फायदा आहे त्याच्यामध्ये, माझ्या काय कामाचा आहे याची खात्री करून घ्या, समजून घ्या आणि त्याचप्रमाणे करायची अशी प्रतिज्ञा करा. बुद्ध धर्म संघ अशा प्रकारे समजून घेऊन त्याप्रमाणे जगायची प्रतिज्ञा करण्याच्या कार्याला, कार्यक्रमाला, विधीला धम्म दीक्षा म्हणतात. सार्वजनिक सभेमध्ये धम्मदीक्षा कोणाला घ्यायची असेल यामुळे असं म्हणून दिली जाणारी धम्मदीक्षा असू शकत नाही. काही लक्षात आपलं असू शकत नाही, खोटे म्हणायचं दुसऱ्याला. यू हॅव टू बी कन्व्हिन्स्ड. खात्री पाठावी लागते आणि ती जिद्द निर्माण होते, नाही मला असं जगायचं, असंच करायचं. तेव्हा कुठे तुम्ही दीक्षा घेण्यास लायक. अशा प्रकारे दीक्षा घेण्याचे कार्यक्रम अनफॉर्च्युनेटली बाबासाहेब गेल्यानंतर साधारणतः 60-61 सालापासून बंद झाले. मी हायस्कूलमध्ये शिकवतो, तुम्हाला कळत होते तेव्हा बंद झाले. आणि त्यानंतर दीक्षा समारंभ कायमचे बंद झाले. संपूर्ण नंतरची पिढी आणि बाबासाहेबांच्या काळातली उरली सुरली पिढी दीक्षा घेऊन बौद्ध झाली नाही. पण आता सारी जागतिक बौद्ध बनायला लागली. बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म दिला. आता एवढ्यांना विरोध कसा करायचा, त्यांना नाकार कसा द्यायचा, म्हणून मग सारी माणसं जन्मानं बौद्ध बनायला लागली. आज हायली क्वालिफाईड माणसं सुद्धा आपल्या मुलांना जन्मानं बौद्ध म्हणतात की नाही, त्याचं उत्तर तुम्ही शोधा. IIT पोळीच्या विद्यार्थ्यांच्या समोर मी बोलत होतो, पण
वेगवेगळी कंडिशन विद्यार्थ्यांचं आणि काही बरोबर. तर मी पहिला प्रश्न विचारला, आय बुद्धिस्ट. सारे विद्यार्थी थोडा थोडा एवढ्या बुद्धिस्ट म्हणजे फार चांगली गोष्ट. आय कॉंग्रॅच्युलेट यू. कोणाला मोठा आनंद, ज्याच्या सभेची सुरुवात आहे ती आनंदाच आहे, जोडकास वाटत. आणि मग एका विद्यार्थ्यांनी बोट केलं, त्याला म्हटलं, will you please tell me what is the eightfold path? अष्टांगिक मार्ग काही आहे, तू सांगशील का? म्हणते I cannot, I don't know. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न केला, एकही विद्यार्थी अष्टांगिक मार्ग सांगू शकला नाही. IIT मधले विद्यार्थी, क्रीम ऑफ द सोसायटी, इंटेलेक्चुअल स्टुडंट, त्यांनी उत्तर दिलं, बंदेजी आम्ही ते जन्माने बोलतो, आई बाबांनी काही शिकवलं नाही, समाजातून काही मिळालं नाही, अभ्यासाचा इतका आपल्यावरती भार असतो की इतर काही वाचायला सवड नाही, आम्हाला बुद्धधर्म कसं कळलं? आजचे अधिकांश बौद्ध या कॅटेगरीमध्ये आहेत की नाही त्याचा तुम्ही विचार करा. आता बऱ्याच लोकांना कार्यक्रम होतात, विशेषतः नागपूरसारखे याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात, समारंभ होतात, त्यामध्ये या गोष्टी कानावरती पडतात तर अनेक लोकांना माहिती असेल. पण प्रश्न आहे, ती बांधिलकी तुम्ही समजून उमजून विचार करून स्वीकारलेली आहे का? नाही. त्या कुटुंबात जन्मासाठी म्हणून जन्मानं बोलतो. आणि बाबासाहेब काय म्हणते, जन्मानं कोणी बौद्ध होत नाही, ती ब्राह्मणाची लबाडी आहे. जन्माला तुम्हाला जात आणि धर्म चिकटवायचा आणि तुम्हाला साऱ्या आयुष्याभर गुलाम करून टाकायचं, खच्चीकरण करायचं. आणि या खच्चीकरणाच्या विरुद्ध पहिला विद्रोह केला तो भगवान बुद्धांनी. माणसाची योग्यता, त्याची प्रतिष्ठा, त्याची लायकी जन्माला ठरत नाही, त्याच्या कर्तृत्वाला, त्याच्या कर्माला, त्याच्या प्रयत्नातून ठरत असते. हे सत्य आहे. आजही ते सत्य आपण अनुभवतो. शिकला तर मनुष्य मोठा होतो, कष्ट केले तर, नाही शिकला तर मजूर होतो. खरं हे निसर्गाचं तत्व आहे. पण ब्राह्मणांनी तिथे चलाकी केली, लबाडी केली. त्याला महात्मा फुलेंनी म्हटलंय ब्राह्मणी कसं, की जन्मता तुम्हाला धर्म चिकटवला, जात चिकटवली आणि तुमच्या साऱ्या ऊर्जेचा खात्मा केला. जातीला मनुष्य मानणारा आजही प्रगती करू शकत नाही. शास्त्रज्ञ झाला तर तो जातीला मानतो, जाती जपतो आणि जातीच्या नावालाच करतो. आणि काही कार्यक्रम शास्त्रीय केले तर तिथेही पूजा करतो. हे भारतात चालतं की नाही? ही वस्तुस्थिती. नवीन एखादं यंत्र घेतलं की त्याची पूजा करतो. हार घालायची, कुटुंब आहे, हे करतो. आता यंत्र आहे. बुद्धीचं खच्चीकरण झालेलं आहे. आणि या खच्चीकरणातून बाहेर पडणं हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश आहे. कोणा मला गुलाम म्हणा, अपमान करा त्याचा, म्हणजे कुठे त्या अपमानातून तो जागा होईल, तो जागा सुद्धा. आम्ही गुलामांना गुलामच म्हणायला तयार नाही. जन्माला बौद्ध म्हणणारी माणसं जातीची गुलाम आहेत. पण आम्ही त्यांना आमचा समाज, बौद्ध समाज असं म्हणून जवळ करतो. आणि ते सारे चुकीचे लोक असल्यामुळं काही चांगलं घडत नाही, सगळीकडे अपयशच पडतं आणि मग आजची परिस्थिती निर्माण होते. बाबासाहेबांनी जे जे कमावलं ते सुद्धा तरी आपण राखून ठेवू शकलो आहे. ही एक गोष्ट जाणली गेली, आम्हाला त्याची पर्वा नाही. त्यासाठी काही करण्याची दृष्टीच आमच्याजवळ नाही. का आमच्याकडे ध्येय स्पष्ट, हा मुद्दा लक्षात नाही. आणि
ते ध्येय बाबासाहेबांनी या शब्दात प्रकट केलं होतं की तुम्हाला आपल्या जीवनाचं ध्येय ठरवावं लागेल आणि ते गाठण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल. ते बंधन स्वीकारणं म्हणजे धर्माची दीक्षा घेणं. दीक्षा न घेता जो समाज स्वतःला बुद्ध म्हणतो, तो स्वतःची फसवत करतो, साऱ्या जगाची फसवत करतो, त्याची मुळीच प्रगती होऊ शकते. याची वस्तुस्थिती. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली, जात नष्ट करा, आपल्या डोक्यातूनच काढून टाका.